हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याबद्दलची सर्वात मोठी अपडेट असं मी या ठिकाणी म्हणू इच्छितो. कारण ही अपडेट अशी आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दुःखद झटका देणार आहे. कारण यांचा हप्ता बंद होणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे का? नक्की चेक करा. अन्यथा तुमचाही लाभ बंद होऊ शकतो आणि मी सगळं तुम्हाला ऑथेंटिक न्यूज दाखवणार आहे, क्वालिटी न्यूज दाखवणार आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे, कधी भेटतो, कोणाला भेटतो याची उत्सुकता, आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. तर माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे, की तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का? तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली आहे का? की ई-के-वाय-सी चुकलेली आहे किंवा ई-के-वाय-सी अजूनही व्हायची आहे? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणींनो, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ही न्यूज दिलेली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जो जबाबदार न्यूजपेपर आहे त्यांनी सुद्धा ही न्यूज दिलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, कोणत्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे? सोबतच तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे का? नक्की चेक करूयात. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा लाडक्या बहिणींनो, रत्नागिरी खबरदार या जनशक्तीचा बुलंद आवाज या न्यूज पेपरने कालच मोठी बातमी दिलेली आहे, की लाडकी बहीण योजनेतील या महिलांना मिळणार नाही 1,500. काय कारण आहेत? समोर आलेले आहेत लाडक्या बहिणींनो. अनेक वेगवेगळे रिझन समोर आलेले आहेत. बघा कालची न्यूज आहे डिसेंबर 2025 ची. तर कोणत्या बहिणींना लाभ भेटणार नाही सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही जर या लिस्टमध्ये बसत असाल, या निकषामध्ये बसत असाल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या ₹1500 हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. नियमांमधील कठोर पडताळणी आणि आता ई-के-वाय-सीच्या अनिवार्यतेमुळे अनेक महिलांना महिन्याचा लाभ मिळणार नाही आहेत. अनेक महिलांना लाभ मिळणार नाहीये. पण मी काय सांगतोय लाडक्या बहिणींनो, ऐकून घ्या या ठिकाणी. हा जो लाभ आहे कधीपासून बंद होईल? तर जानेवारी 2026 पासनं. आता तुम्हाला लाभ भेटेल का? येस. आता तुम्हाला लाभ भेटेल. म्हणजे 17वा आणि 18वा हप्ता तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार. वयोमर्यादेमुळे काही महिलांना यामधून वगळण्यात येतील. म्हणजेच काय? 17व्या आणि 18व्या हप्त्यामध्ये ज्या बहिण्यांचे वय 65 पेक्षा जास्त झालेले आहेत, या बहिणींना इथून काढून टाकण्यात येतील आणि त्यांना त्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही. ही बाब सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्ही अशा कोणत्या बहिणी आहे का त्यांना आता 65च्या वर गेलेल्या आहेत, तर त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. याशिवाय ई-के-वाय-सी आणि आधार सीडिंग पूर्ण न केलेल्या महिलांचा हप्ताही रखडणार आहे. म्हणजेच काय? ज्या बहिणींची या नोव्हेंबर महिन्यामध्ये आधार सीडिंग ही काय झाली अपूर्ण असेल, त्या बहिणींचाही हप्ता बंद होणार आहे. म्हणजे संख्या वाढणार की कमी होणार? हा प्रश्न आता तुमच्या मनामध्ये पडलेला असेल. तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी कोणते निकष पूर्ण करणे आवश्यक आहे? सविस्तर तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. ई-के-वाय-सी आता गरजेची आहे का? नाही. 17व्या आणि 18व्या हप्त्यासाठी ई-के-वाय-सी गरजेची नाही. अपात्रता काय? तुम्ही कशा अपात्र ठरू शकता सगळं सांगतोय. नोव्हेंबर 2025 महिन्यातील ₹1,500 हप्ता खालील 2 प्रकरणांमुळे किंवा कारणांमुळे थांबवला जाणार आहे. तर समजून घ्या कोणत्या आहेत. पहिले म्हणजे पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिला. योजनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांचा हप्ता मिळणार नाही. आणि ती अट होती लाडक्या बहिणींनो, काही बहिणींनी फ्रॉड करून आपले जे वय आहे, तर 65 पेक्षा कमी केले आणि काही बहिणींनी 21 पेक्षा जास्त केले. पण आता जेही निकष सरकार लावत आहे, त्याच्या माध्यमातून ज्या बहिणींचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल, अशा बहिणीचं काय होणार आहे? अपात्र घोषित केले जाणार आहे. म्हणजे त्यांना तो लाभ भेटणार नाही. आणि बघा 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना तत्काळ अपात्र घोषित केलेले आहे. सध्या सुमारे 1,20,000 महिला कारणास्तव वगळण्यात आलेल्या आहे. नंबर सुद्धा समोर आलेला आहे, की ज्या बहिणींचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा बहिणींना किती आहेत? 1,20,000 बहिणी आहेत. आणि या बहिणीला या नोव्हेंबर महिन्यामध्ये हप्ता वाटप होणार नाही किंवा वितरण होणार नाही. त्यानंतर 21 पेक्षा कमी वय असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला होता आणि आता तुम्हाला माहिती आहे सरकार आणि 26 लाख बहिणींचं व्हेरिफिकेशन केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा ई-के-वाय-सी याच्यामध्ये अनेक बहिणींचे जे 21 पेक्षा कमी होते त्यांनी आपलं चुकीचं आधार कार्ड बनवून जे रजिस्ट्रेशन केलं होतं, तर त्यांचा सुद्धा आता लाभ बंद होणार आहे. बरोबर? आर्थिक निकषामुळे लाभ मिळणार नाही. आर्थिक निकषामुळे लाभ मिळणार नाही. जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, बरोबर? 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तर अशा बहिणींना सुद्धा आता लाभ भेटणार नाही. या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, या महिलांचा लाभ बंद होणार आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला जानेवारीपासून 2026 यानंतर जर लाभ भेटणार नाही, त्यासाठी हे कारणं सुद्धा समोर आलेली आहेत, की तुमच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असेल, तर तुम्ही काय ठरणार आहेत? अपात्र असणार आहे. म्हणजे काय पाहिजे? तुमचं इन्कम 2.5 लाखापर्यंत पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल, तर तुमचा लाभ बंद होईल. ज्यांच्या कुटुंबातील जो सदस्य आहे, आयकरदाता आहे, म्हणजे आय-टी रिटर्न्स फाइल करणारा असेल, ज्याला आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणारा असं म्हणतो. कुटुंबातील म्हणजे तुमचे बाबा असेल तरी चालेल, आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, कुटुंबातील एक जर असेल, तर तुमचा लाभ काय होईल? या ठिकाणी बंद केला जाईल. त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे आणि उत्पन्न त्याचं 2.5 लाखापेक्षा काय जास्त आहे.
अशा बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद केला जाणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कोणत्या यामध्ये बसत असाल, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल. समजा तुम्ही ही ₹1500 ची योजना घेताय आणि दुसरी समजा एखादी ₹1000 ची योजना लाभ तुम्ही घेताय. तर लक्षात घ्या, हे ₹1000 पहिल्या योजनाचे आणि लाडकी बहिणीचे ₹500 असे तुम्हाला ₹1500 मिळतील. पण जर तुम्ही दुसरी योजना एखादी घेताय, निराधार योजना आहे, त्याचे तुम्ही ₹1500 घेत असाल, तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला ही जी लाडकी बहीण योजना आहे, याचा लाभ भेटणार नाही. कारण की यांनी हेच सांगितलं आहे, की 1500 किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही लाभ घेत असाल दुसऱ्या योजनांचा, तर तुम्हाला ही जी लाडकी बहीण आहे, याचा फायदा होणार नाही. त्यांच्या कुटुंबातील सध्या सदस्य विद्यमान व माजी आमदार, खासदार यांना गरजच नाहीये. त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा त्याच्यामध्ये नोंदणीकृत असेल, कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, संचालक यांना सुद्धा भेटणार नाही आणि 4 चाकी वाहन आहे, त्या बहिणींचा सुद्धा लाभ काय होणार आहे, बंद केला जाणार आहे. आणि अंगणवाडी सेविका जे आता डॉक्युमेंट स्वीकारत नाही आहेत, तर सगळ्यांसाठी वेब पोर्टलला ॲप्लिकेशन म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन आधी तिथे तुम्ही एकदा अपलोड करून द्या. ती वेबसाईट योग्य पद्धतीने सुरू करून द्या. कारण अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न अजूनही सुटलेले नाही आहेत. तर तुम्ही एक स्वतः महिला आहेत, तर या लाडक्या बहिणींचे जे मुद्दे आहेत, ते तुम्ही समजून घ्या. ज्या बहिणींकडे पती नाही आहे, वडील नाही, म्हणजे पती बेपत्ता आहे, डॉक्युमेंट्स नाही आहेत, अशा बहिणींनी काय करा, सेल्फ डिक्लेरेशन करून घ्या. कारण की सरकार अजूनही काही करत नाहीये. सरकार झोपलेलंच आहे. बरोबर. त्यांना निवडणूक पडलेली आहे आणि लाडक्या बहिणींचे मुद्दे अजूनही भरकटतच आहे. तर तुम्ही लाडक्या बहिणींनो सेल्फ डिक्लेरेशन करून हे कोणाकडे द्या? अंगणवाडी सेविकांकडे द्या. ज्या बहिणींना ओ-टी-पी येत नाही, त्या बहिणींनी पहिले आधार सेटिंग आहे की नाही एकदा चेक करा. तुमचा आधार मोबाईलची लिंक आहे की नाही एकदा चेक करा. म्हणजे काय तुम्हाला त्या ठिकाणी ओ-टी-पी येऊ शकतो. नाहीतर हे सरकार तर अगदी बोगस सरकार आहे. मी या ठिकाणी हे वक्तव्य करतोय. पात्र यादीत नाव नाही आहेत. या बहिणींनी कंटिन्युअस दररोज 20 ते 25 वेळा काय करा, की ई-के-वाय-सी करून बघा आणि त्याच्या माध्यमातून तुमची काय होईल, तुमचं पात्र यादीमध्ये नाव येईल आणि करून बघा. कारण की काय हे सरकार अजून स्टेप घेत नाहीये आणि तुम्ही पात्र असून सुद्धा अपात्र होणार आहात. बरोबर? पात्र आहात, तुम्ही सर्व निकषांमध्ये बघतात, पण हे सरकारच्या चुकीमुळे तुम्ही अपात्र ठरू शकता. पण थोडीशी तुम्ही एफर्ट्स घेऊन बघा. होऊ शकतं, इट माइट बी पॉसिबल की तुम्ही पात्र यादीमध्ये याल. मोबाईल नाही आहे, तर या बहिणींनी काय करायला पाहिजे, सिम कार्ड घेऊन आधार लिंक करायला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ई-के-वाय-सी करायला पाहिजे. पण आधी तिथे तुम्हीच विचार करा, की महाराष्ट्रातील अनेक अशा लाखो बहिणी आहे, की त्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे. त्यांची आतापर्यंत सगळं थंबनी चालायचं. त्या बहिणी कशा मोबाईल यूज करतील? तुम्हीच विचार करा. तुम्ही सगळं हे ऑनलाईन करताय मान्य आहे. थोडंसं ट्रान्सपरन्सी येईल. पण काय होईल? ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे, त्यांचं काय होईल? या बहिण्यांचा मी जे निकष तुम्हाला सांगितले, यांचा हप्ता आता बंद होणार आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी बसतात का? तुम्ही 65 ते 21 या वयोमर्यादेमध्ये बसता का? तुमचं फॅमिलीची इन्कम हे 2.5 लाखाच्या खाली आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि म्हणजेच तुम्हाला तुमचं नाव आहे का हे बघायला मिळतील. ही बातमी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे आपल्या रत्नागिरीचं जे खबरदार न्यूजपेपर आहे, म्हणजे जनतेचा जो बुलंद आवाज आहे, त्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा. कारण की प्रत्येक बहिणीला महत्त्वाचं आहे, की त्यांचा हप्ता बंद होईल का? हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडणार आहे. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. काहीही प्रश्न असतील, काही प्रतिक्रिया असतील, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे?